ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 215, अध्याय 9. राजविद्या राजगुह्य. श्री गणेशाय नमः. किं पुनः पुण्यः भक्तः ब्राह्मणः राजर्षयः तस्मात् अनित्यम असुखम इमं लोकम प्राप्य मां भजस्व. तर मग पुण्यशील असून मनोभावे माझी भक्ती करणारे व मला शरण येणारे ब्राह्मण व राजर्षी मला प्रिय असतात आणि ते परमगतीला प्राप्त होतात, यात नवल असे काहीच नाही. आणि ते काय सांगावयास पाहिजे का? म्हणून तू अनित्य व अशाश्वत, सुखरहित व दुःखदायक आणि नाशवंत अशा ह्या मर्त्य लोकात मनुष्य शरीराला प्राप्त झाला असता जन्म मरणाच्या परंपरेतून मुक्त होण्यासाठी मनोभावे मला शरण येऊन माझी भक्ती कर. मग वर्णा माझी छत्र चामर, स्वर्ग जयांचे अग्रहार, मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे पृथ्वी तळीचे देव, जे तपोवतार सावयव, सकळ तीर्थांसी दैव उदयले जाई. जेथ अखंड वसिजे यागी, जे वेदांची वज्रांगी, जयाचे नि दिठीची या उत्संगी मंगळ वाढे. जयाची आस्थेचे नि बोले, सत्कर्म पाल्हाळी गेले, संकल्पे सत्य जियाले, जियांचे नि. जयाचे नि गा बोले, अग्निसी आयुष्य जाहाले, म्हणून समुद्रे पाणी आपुले, दिधले दिधले यांची या प्रीती. मी या लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरण रजा. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारही कर्मवर्णांमध्ये छत्रचामर म्हणजे श्रेष्ठ असलेले ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणून घेण्याच्या इच्छेने अभ्यास करणारे लोक, ज्यांना स्वर्ग हा अग्रहा म्हणजे इनाम दिलेले गाव आहे व जे वेदांमधील मंत्रविद्येचे माहेरघर आहेत, जे पृथ्वी तळावरील देवच आहेत, जे तपश्चर्याचे सावयव अवतार आहेत आणि ज्यांच्यामुळे सकळ तीर्थस्नानांचे दैवच उदय पावले आहे. ज्या ब्राह्मणांच्या ठाई यज्ञकर्मांचा अखंड वास असतो, जे ब्राह्मण म्हणजे वेदांचे जणू वज्रांग म्हणजे अभेद्य चिलखत आहेत आणि ज्यांच्या केवळ दृष्टीच्या कृपेने सगळे कुशल मंगल होते, ज्यांच्या आस्थेच्या ओलाव्याने सत्कर्म पाल्हाळी गेले म्हणजे सत्कर्माचा प्रसार झाला आणि ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ज्यांच्या आशीर्वादयुक्त बोलांनी अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने प्रेमाने आपल्या पाण्यामध्ये अग्नीला आश्रय दिला, ज्यांच्यासाठी मी लक्ष्मीला डावलून परकी केली, गळ्यातील कौस्तुभमणी काढून हातात घेतला आणि मग ज्यांचे चरणरज धारण करण्यासाठी मी आपल्या वक्षस्थळाची वाखती म्हणजे छातीवरील खळगा पुढे केला. अजूनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहे का सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागी. जयाचा कोप सुभटा, काळाग्नी रुद्राचा वसवटा, जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. ऐसे पुण्य पूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई अति निपुण, आता माते पावती हे कवण समर्थावे. पाहे पा चंदनाचे नि अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तीही निर्जीवी ही देवाची निडळे बैसणी केली. मग तो चंदनू तेथन पवे, ऐसे मनी कैसे धरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काही साच. हे सुभद्रा, आपल्या दैव समुद्राचे व दैवाने प्राप्त झालेल्या अपार शांतपणाच्या लौकिकाचे जतन करण्यासाठी त्या कोपिष्ट ब्राह्मणाच्या पावलाची मुद्रा मी अजूनही आपल्या हृदयी वाहत आहे. हे सुभटा, ज्यांचा कोप म्हणजे काळ, अग्नी व रुद्र यांचा वसवटा म्हणजे वसतिस्थान आहे आणि ज्यांच्या कृपा प्रसादाने अष्टसिद्धी फुकट म्हणजे अनायासने प्राप्त होतात, असे जे पुण्यपूज्य ब्राह्मण आहेत आणि जे माझ्या ठाई अनन्य आहेत व माझी मनोभावे भक्ती करण्यात अतिशय निपुण आहेत, आता ते मद्रूप होतात व मला येऊन पावतात. हे कोणी समर्थावे म्हणजे वेगळे सिद्ध करायला पाहिजे की काय? असे पहा
की चंदनाच्या अंगानिळे म्हणजे अंगावरून आलेल्या वाऱ्याने जवळ असलेल्या निंबाला शिवतिले म्हणजे स्पर्श केला असता त्या निर्जीवी निंबानेही देवांची निडळे म्हणजे देवांच्या मस्तकावर बैसणी म्हणजे स्थान प्राप्त केले. मग त्या चंदनाला ते स्थान मिळणार नाही असे मनात तरी कसे आणावे? अथवा चंदनाला देवांच्या मस्तकी स्थान पातला म्हणजे मिळाले आहे हे सिद्ध करावे. तेव्हाच ते साच म्हणजे खरे ठरेल. अन्यथा ते खोटे होईल की काय? हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.